नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की या रम्याचं ऐकून पार्थने एक वेगळीच गोष्ट केलेली आहे आणि ज्यामुळं काव्याला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण इकडे रम्याचं ऐकून पार्थने काव्याचे स्केच काढलेलं आहे, परंतु त्या स्केचमध्ये पार्थने एक गोष्ट केलेली आहे, ती म्हणजेच काव्याच्या गळ्यातला जो नेकलेस आहे तो स्वतःचं रक्त वापरून त्याने तिथे ड्रॉ केलेला आहे आणि त्यामुळं काव्याला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्याचबरोबर इकडे जीवा आणि नंदिनी यांची जी मिलन कॅफेतली डेट आहे ती सक्सेस होण्यासाठी या दोघांनी भरपूर कष्ट घेतलेले आहेत, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नक्की काय काय होणार, पार्थ आणि काव्या यांची व्हॅलेंटाईनची सुरुवात कशी होणार आहे, खूप गोड अशी, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इकडे आता जीवा आवरून खाली आलेला असतो ऑफिसला जाण्यासाठी, तेव्हा मात्र काव्या तिथं असते आणि काव्या विचारते की देशमुख उठले का. जीवा म्हणतो, काय ग तुझा नवरा किती घोरत असतो, तो रात्रभर माझी झोप झालेली नाहीये त्याच्यामुळं. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते, बरोबर आहे ना, कसे आत्ता भावाबरोबर झोपायचे दिवस नाहीतच ना तुझे, तुझ्या बायकोबरोबर झोपलं पाहिजे तुला, आणि तू मला सांगतोयस का की तुझा नवरा असा करतो तसा करतो म्हणून. खरं तर हे तुझं चुकलेलं आहे, यात माझ्या नवऱ्याचं किंवा माझं काहीच चुकलेलं नाहीये. तेव्हा मात्र इकडे लगेचच पार्थ अजून उठलेला नाहीये हे काव्याच्या लक्षात येतं आणि जीवा मात्र नंदिनी कुठे आहे त्याच्यापेक्षा ना ह्या पार्थपेक्षा माझी बायको बरी, हिने पण सकाळी कटकट केली, बायको तर करणार नाहीये, किती गोड आहे, सकाळी उठली आणि किचनमध्ये कामाला लागलेली आहे, असं तो बोलत असतो. इकडे काव्या रूममध्ये येते आणि म्हणते, देशमुख देशमुख उठा ना, किती वाजलेत, काय हे, असं म्हणत गोड बोलत असते. तेव्हा मात्र पार्थ काही जागचा हालत नसतो. काव्या म्हणत असते की देशमुख काय चाललंय तुमचं, उठताय ना तुम्ही. काव्याचं मात्र खूप गोडपणे बोलणं सुरू असतं आणि तेव्हा मात्र इकडे काव्या ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असते ते पाहून पार्थला तर धक्काच बसलेला असतो आणि काव्या म्हणते की चला, म्हणजे काहीतरी वेगळं आपल्याला केलं पाहिजे. आणि मग काव्या म्हणते की देशमुखांची सकाळ गोड करण्याचा प्रयत्न करूया, असं म्हणत काव्या पार्थच्या गालावरती किस करते आणि त्या क्षणी पार्थ मात्र हसतो आणि तो जागा होतो. तेव्हा काव्या म्हणते, म्हणजे तुम्ही जागे होता, तुम्ही हे सगळं नाटक करत होता. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना, त्याशिवाय तर माझी सकाळ एवढी गोड झाली नसती ना, मी नाटक केलं म्हणून तर माझी सकाळ एवढी गोड झालेली आहे, असं इकडे पार्थ सांगत असतो. तेव्हा मात्र काव्या आता पार्थच्या मिठीत असते आणि दोघंही एकत्र आलेले असतात. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की पण आपलं काय ठरलंय माहितीये ना देशमुख, विसरलात का तुम्ही. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही विसरलेलो, असं कसं विसरेल मी, मला माहिती आहे ना आपलं काय ठरलेलं आहे ते. दोघंही एकमेकांशी बोलत असतात, खूप आनंदात असतात, खूप छान असा त्यांचा दिवस चाललेला असतो आणि त्याचबरोबर पार्थ सुद्धा खुश असतो. पार्थ म्हणत असतो की एवढी छान अशी आणि गोड अशी जर माझी सकाळ होणार असेल तर खरंच खूप चांगल्या गोष्टी आहेत, असं पार्थचं म्हणणं असतं. काव्या मात्र पार्थशी बोलत असते. पार्थ म्हणत असतो, फक्त एवढंच, कसं माहितीये का, आता एका केसवरती नाही भागणार आहे, आज प्रेमाचा दिवस आहे ना, मग प्रेमाचा वर्षाव झाला पाहिजे, असं पार्थ काव्याला सांगत असतो. काव्या म्हणत असते, हो बरोबर आहे देशमुख, प्रेमाचा वर्षाव झाला पाहिजे, पण आपलं ठरलंय ना, जोपर्यंत जीवा आणि नंदिनीताई एकत्र येत नाहीत तोपर्यंत आपण एकत्र यायचं नाही, हे आपलं ठरलेलं आहे, मग कशासाठी असं करताय, असं काव्या इकडे बोलत असते. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो, हो चला, म्हणजेच मिशन जीवा नंदिनी आपल्याला सुरू करायचं आहे, असं काव्या त्याला सांगत असते. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की हो, पण करायचं काय, कारण ते दोघं जण पण भांडत बसलेले आहेत, ते ऐकायलाच तयार नाहीयेत, कारण त्यांना कोणत्याच गोष्टी ऐकायच्या नसतात. आता पण सकाळी उठल्यापासून त्यांची भांडणं सुरू आहेत, असं काव्या पार्थला सांगत असते. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की आपण दोघं आहोत ना, माझी पट्टराणी पण आहे आणि मग ही म्हणत असेल की माझा शंकेश्वर महाराज पण आहे, असं दोघांचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जे काही घडत असतं ते खूप छान पद्धतीनं चाललेलं असतं. काव्या म्हणत असते की प्लीज देवा, खरंच माझ्या नंदिनी ताईला आणि जीवाला एकत्र आण, त्यांच्यामधलं भांडण मिटू दे, कारण त्या दोघांमधलं भांडण जरा जास्तच वाढत चाललेलं आहे, असं काव्या इकडे बाप्पाला हात जोडत असते. त्यावरती काव्याला पार्थ म्हणत असतो की तथास्तु, कारण काव्याने जे काय देवाकडे मागितलेलं आहे ते पार्थने तथास्तु म्हणत तिला देव तुझी इच्छा पूर्ण करणार आहे असं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र
काव्या म्हणते की चला चला देशमुख, चला लवकर, आपल्याला कामाला लागायचं आहे, लवकरात लवकर चला, आपण काहीतरी करूया, असं म्हणत काव्या पार्थला घेऊन निघालेली असते. इकडे जीवा मात्र आता म्हणत असतो की चला आज सुरुवात तर चांगली होईल, असं म्हणत तो किचनमध्ये आलेला असतो. आणि किचनमध्ये आलेला असतो तेव्हा नंदिनीला म्हणत असतो, अरे वा, जेवण तयार आहे. आता नंदिनी एवढी चिडलेली असते की त्याची काही गरज नाही, तरीही तिचा एवढा फुगीरपणा चाललेला असतो. नंदिनी म्हणत असते की नाही, तुमच्यासाठी जेवण बनवलेलं नाही, तुम्हाला तुमच्या हाताने जेवण बनवायचं आहे. मग हे दोघं जण कुठे आहेत, चला आपण त्यांच्याकडे जाऊया म्हणून धावत इकडे पार्थ आणि काव्या दोघंही आलेले असतात. परंतु तिथे आल्यानंतर पाहतात तर काय, या दोघांचं किचनमध्ये भांडण चाललेलं असतं. काव्या म्हणते, देशमुख बघितलं का, हे सगळं काय चाललंय, या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपण एवढं सगळं करतोय. मी तुम्हाला काल रात्री व्हिडिओ पाठवला होता आणि तो तुम्ही जीवाला दाखवलाच नाहीये. मी केवढ्या कष्टाने तो व्हिडिओ बनवलेला होता. तेव्हा पार्थ म्हणत असतो की आत्ता दाखवूया, परंतु आत्ता दाखवूया म्हणून ते आलेले असतात पण त्याचा काहीच उपयोग होत नसतो. हे मात्र ह्या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. आणि पार्थ आणि काव्या पाहतच राहतात. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो, ठीक आहे ठीक आहे, मी माझ्या आजीच्या तालमीत तयार झालेला आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, मी मात्र सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो, असं इकडे जीवा सांगत असतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते, बनवा ना मग तुमच्या स्वतःचं जेवण, तुमची तुम्ही बनवा, कशाला माझा विचार करताय आणि मी केलं पाहिजे अशी अपेक्षा करताय, येतंय ना तुम्हाला बनवता तुमचं तुमचं जेवण, मग बनवा तुमची तुम्ही, असं इकडे ती म्हणत असते. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो, इकडे जीवा म्हणत असतो की काय प्रॉब्लेम आहे, मी बनवू शकतो, मला जे हवंय ते तुमच्या पैशीच होईल आणि तुम्हीच बनवून द्याल तरच मी खाईल, असं थोडंच आहे. आता मात्र पार्थ म्हणत असतो की खरंच किती छान भांडतात ना हे दोघं, काय भारी उत्तर दिले ना जीवाने. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते, देशमुख काय चाललंय तुमचं, हे काय बोलताय तुम्ही, अहो कशाबद्दल बोलताय, तुमच्या लक्षात येतंय का, आपल्याला त्यांना एकत्र आणायचंय आणि तुम्ही हे सगळं काय बोलताय, असं काव्या म्हणत असते. आणि तेव्हा मात्र आता जीवा म्हणत असतो की माझा मोबाईल आणि बॅग राहिली, चला मला जायचंय ऑफिसला, मी घेऊन येतो. तेव्हा काव्या म्हणते, देशमुख तुम्ही आणून द्या बरं तो बॅग आणि मोबाईल, जा बरं. तेव्हा नंदिनी पण तेच म्हणते, नंदिनी पण म्हणत असते, मला आनंद निवासला जायचंय, माझी पर्स आणि मोबाईल वरती राहिलेला आहे, मी तो घेऊन येते. तेव्हा इकडे देशमुख आता म्हणजेच पार्थ जीवाचा बॅग आणि मोबाईल, म्हणजे जीवाची बॅग आणि मोबाईल जी रूममध्ये राहिलेली आहे ती आणण्यासाठी जायला निघालेला असतो. तर इकडे काव्या नंदिनीला म्हणते की अगं नंदिनी ताई थांब, मी घेऊन येते, असं म्हणत काव्या आता ते आणण्यासाठी स्वतः चाललेली असते. तेव्हा मात्र हे दोघंही पाहत राहतात, यांच्या दोघांचं काय चाललंय हा एकच प्रश्न त्यांना पडलेला असतो. मग इकडे काव्या आणि पार्थ दोघंही वरती गेलेले असतात. मग पार्थला इकडे मोबाईल सापडतो, काव्याला सुद्धा मोबाईल मिळालेला असतो, परंतु तेवढ्यातच पार्थच्या मोबाईलवरती काव्याचा फोन येतो. काव्याचा फोन आल्यानंतर पार्थ म्हणतो, इथले इथे काय फोन करताय. तेव्हा काव्या म्हणते की आता मला सांगा, तुमच्या हातात जीवाचा मोबाईल आहे, माझ्या हातात नंदिनी ताईचा मोबाईल आहे, आपण काहीतरी करूया ना स्पेशल असं. तेव्हा पार्थ म्हणतो, काय करायचं. तेव्हा काव्या म्हणते की एक काम करूया, आपण त्या दोघांना ना मेसेज करूया, तुम्ही इकडे नंदिनी ताईला मेसेज करा जीवाच्या मोबाईलवरून आणि मी नंदिनी ताईच्या मोबाईलवरून जीवाला मेसेज करते. आपण त्यांना असा मेसेज करूया की तुम्ही मिलन कॅफेमध्ये भेटायला यायचं आहे, मग त्या दोघांची आपण भेट घडूया. मग एकदा का त्या दोघांनी मेसेज पाहिले की ते दोघं एकमेकांना भेटायला मिलन कॅफेत येतील. हा काव्याने केलेला प्लॅन असतो. खूप छान पद्धतीने काव्याने हे सगळं केलेलं असतं आणि त्याचबरोबर काव्या मात्र खुश झालेली असते. इकडे पार्थ म्हणत असतो की चालेल ठीक आहे, असं म्हणत पार्थने त्या गोष्टीसाठी होकार दिलेला असतो आणि दोघंही विचार करू लागतात. का तर नंदिनीच्या मोबाईलला पासवर्ड आहे, आता पासवर्ड काय असेल हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि इकडे जीवा मात्र म्हणत असतो की अजून कसा हा मोबाईल आणि बॅग घेऊन आलेला नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणते की तुमचं हे असंच असतं, कसं आहे माहितीये का, दुसऱ्याला कामाला लावायचं आणि स्वतः मात्र बसायचं. मग ह्या दोघांच्या भांडणाचे आवाज ऐकून यांच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. मग काव्या म्हणत असते, अहो बघितलं का ते भांडतायत जीवा नंदिनी. मग लक्षात येतं आणि मग काव्या म्हणू लागते की अहो साधं सोपं आहे, यांच्या दोघांच्याही मोबाईलचा पासवर्ड जीवा नंदिनी, असं म्हणत काव्या आणि पार्थने दोघांनीही मोबाईलचा पासवर्ड टाकलेला असतो आणि तो खरंच जीवा नंदिनी हा असतो आणि दोघंही खुश होतात. फायनली त्यांचा मोबाईल अनलॉक होतो आणि काव्या म्हणते की चालेल चालेल करा, लवकर मेसेज करा. मग आता दोघांच्याही मोबाईलवरून एकमेकांना मेसेज केलेला असतो आणि तो मेसेज जो काय आहे तो पहा म्हणून आता मागं लागलेले असतात, खाली मोबाईल घेऊन येतात आणि म्हणू लागतात की अरे जीवा मोबाईल बघ ना तुझा. तेव्हा जीवा म्हणतो की नाही ऑफिसला गेल्यावर बघेल. इकडे नंदिनीला पण काव्या म्हणत असते, काव्या तर नंदिनी पण म्हणते की मी बघेल नंतर, आत्ता काय मला एवढं गरजेचं नाहीये मोबाईल बघणं, असं इकडे काव्या
काव्याला ती सांगत असते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की चालेल. आता पार्थ म्हणत असतो की काय हे कसं माहितीये का, आता चला बरं ते दोघं जण गेले ना मिलन कॅफेत, आपल्याला पण छान असं तयारी केली पाहिजे. आजचा दिवस जो आहे तो एवढा महत्वाचा आहे आणि छान पद्धतीने तो सेलिब्रेट केला पाहिजे. आता मात्र पार्थ ऐकायला तयार नसतो. पार्थ काव्याला उचलतो आणि उचलून बेडरूममध्ये घेऊन येतो. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते काय हे देशमुख. तेव्हा पार्थ म्हणत असतो की आता मला प्रेमाचा वर्षाव करायचा आहे. तेव्हा काव्या म्हणत असते ब्रश केला का तुम्ही. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही करेल आता. काव्या म्हणते जा बरं पटकन ब्रश करून या आधी. असं म्हणत ती पार्थला ब्रश करायला पाठवते. आणि मग पार्थ एकदा गेला की काव्या खुश असते. आणि मग तेवढ्यातच तिथे मानिनी येते आणि मानिनी आल्यावर म्हणते का गं काव्या काय एवढं स्पेशल आज, नाही एवढी खुश आहेस, चेहऱ्यावरती आजच्या प्रेमाचा दिवसाचा रंग दिसत आहे तुझ्या, सुरुवात तर छान झालेली दिसते. तेव्हा काव्या म्हणत असते मग मनूची सुरुवात पण छान झाली, त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतोय ना. म्हणजेच इकडे मानिनी गजरा घालून आलेली असते म्हणून काव्या तिला असं बोलत असते, कारण काव्याला कळलेलं असतं की हा गजरा कोणी दिलाय. ती म्हणते सासूची टिंगल करतेस का. तेव्हा काव्या म्हणते नाही नाही सासूमधल्या मैत्रिणीची टिंगल करते. तेव्हा इकडे काव्या तसं बोलल्यावर मानिनी म्हणते मग मग चालेल ठीक आहे, सासूमधल्या मैत्रिणीची टिंगल करत असशील ना मग काय प्रॉब्लेम नाही, चालू शकतं, असं मानिनी तिला सांगू लागते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की बरोबर आहे ना. तेव्हा काव्याच्या या बोलण्याने मानिनीला बरं वाटलेलं असतं. तेवढ्यात पार्थ तिकडे खुश होऊन आलेला असतो, कारण काव्याने त्याला सांगितलेलं असतं की ब्रश करून या, एकदा का ब्रश करून आला की मग सगळ्या गोष्टी होणार आहेत असं काव्याने सांगितलेलं असतं. आणि पार्थला इकडे आनंद झालेला असतो, चला एकदा का ब्रश करून आलं की काव्या आपलं तोंड गोड करणार आहे असं त्याचं म्हणणं असतं. आणि तो येऊन पाहतो तर काय इकडे मानिनी आलेली असते आणि तो म्हणत असतो आई तू. तेव्हा काव्या म्हणत असते काय हे. तेव्हा मानिनीला तो म्हणत असतो की नाही आई तू कशी काही इथं आलीस. तेव्हा पार्थला ती म्हणते का रे काय झालं, म्हणजे तुला काही प्रॉब्लेम आहे का, मी यायला नको होतं का, असं ती बोलू लागते. तेव्हा मात्र काव्या पाहत असते. तेव्हा तो म्हणत असतो आई काय हे सगळं, काय हे तुला माहिती आहे ना मी एवढं ब्रश करून आलोय, महत्वाचं काम होतं. आई म्हणते की एवढं काय महत्वाचं काम होतं तुला जरे, म्हणजे तू ब्रश करून आलाय आणि ते महत्वाचं काम राहिलंय माझ्यामुळे, सांग तरी मला काय होतं. काव्या म्हणत असते की सांगा सांगा देशमुख काय काम होतं सांगा बरं तुम्ही. तेव्हा पार्थ म्हणत असतो की हो. आणि मग काव्याला तो जवळ घेतो आणि म्हणू लागतो की अशी शाळा चालली आहे का तुमची, बर बर ठीक आहे बघतो मी, असं तो बोलू लागतो. इकडं नंदिनी फोन करते आणि तेवढ्यात मोबाईल पाहते. मोबाईलवरती जीवाचा मेसेज आलेला असतो आणि म्हणते कशी हे सगळं काय चाललंय, म्हणजे मी एवढं सगळं केलेलं होतं आणि त्याचबरोबर हे सगळं त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे जीवा पण मेसेज पाहतो, त्यालाही धक्का बसतो. तो म्हणतो की काय आहे हे सगळं आणि कशामुळे झालंय हे सगळं, कशासाठी, ह्या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे, एवढंच चालू असतं. आणि आत्ता हिने हा मेसेज केलाय. तेवढ्यातच नंदिनीलाही पुढे एक कपल दिसतं आणि ते दोघंही छान असे रोमॅन्टिक होऊन बोलत असतात. आणि मग मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं आहे तरीही आता नंदिनी म्हणते की चालेल आता जाऊन आपल्याला भेटलं पाहिजे आणि आपण मिलन कॅफेत जाऊया, एवढाच विचार केलेला असतो. आणि त्याचबरोबर दोघंही आता जायचं ठरवतात. इकडे पार्थ मात्र छान तयार होत असतो, त्याची तयारी चाललेली असते. आणि मग मात्र इकडे तिथं रम्या येते आणि रम्या म्हणते की पार्थ हे सगळं काय चाललंय तुझं, म्हणजे आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि काही सेलिब्रेशन वगैरे नाही आहे. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की हो आहे ना, छान गिफ्ट देणार आहे आणि जाणार आहे कॅफेमध्ये, म्हणजे डिनर डेटला घेऊन जाणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र इकडे आता पार्थ आणि त्यासोबतच नंदिनी जीवा आणि नंदिनी सुद्धा मिलन कॅफेमध्ये आलेले असतात. ते दोघंही मिलन कॅफेत आलेले आहेत आणि इकडे रम्याने सांगितल्यामुळं पार्थने छान असं स्केच तयार केलेलं आहे, कारण तिने असं सांगितलेलं असतं की आत्ता तुझ्यासाठी तिने एवढी हॉकीची स्टिक घेतलेली आहे डोक्यात, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, मग प्रॉब्लेम काय आहे, तू काय केलंस एवढं स्पेशल कर ना, पार्थकडून कसं स्पेशल सगळं गेलं पाहिजे ना, असं सांगते. आणि मग मात्र धक्का बसलेला असतो आणि इकडे पार्थ म्हणतो की चालेल. पण पार्थने मात्र एक गोष्ट केलेली आहे ज्याचा विचारही करू शकत नाही त्याने, म्हणजे स्वतःचं रक्त वापरून त्याने स्केचमध्ये जो नेकलेस आहे तो डिझाईन केलेला असतो. आणि इकडे
काव्याला मात्र त्याच गोष्टीचा खूप राग येतो. ॲक्च्युली हे सगळं करण्याची गरज नाही आहे आणि रम्याचं ऐकून असलं काहीतरी बालिशपणा केलेला आहे ही गोष्ट तिला आवडलेली नसते आणि म्हणून काव्या पारच्या कानाखाली मारते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.